जेवण झालं असेल काय आमचं पण झालं सगळं आवरलं, भांडे वगैरे घासली आणि म्हटलं सकाळचे तयारी करा सकाळची. परत सकाळी धावपळ धावपळ होते, डबा आहे ते काय म्हणून म्हणते नाही का शेवगा वगैरे नाही का करून ठेवा तयारी. बरीचशी तयारी केली की सकाळी जरा भाजी वगैरे बनवायला सोपं जातं आणि फटाफट होतं सगळं. कोण कोण असं करतं ताईंवर सांगा मला कमेंटमध्ये. इतक्या म्हणजे थंडी आमच्याकडे आहे ना, असं बाहेर जाऊशी वाटत नाही. तुमच्याकडे पण असेलच थंडी, पूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. खूप अशी थंडी आहे ना की एकदम थंड पाण्यात वगैरे हात घालायचं म्हटलं की थंडीमध्ये नकोच वाटतं. पण आपल्या बायकांना केल्याशिवाय हे नाहीच आहे. आपले कामा वगैरे तर आपले सगळे पाण्यातलेच असतात, त्याच्यामुळे आपल्याला काही करायचं आणि करावं लागतं. असं चला चालायचं. पण एकदा थंड पाण्यामध्ये हात घातला की परत थंडी वाजत नाही, कारण जोर पाणी आपण थंड थंड म्हणतो तोवर नाही का काही करूच वाटत नाही. तर चालायचंच असं. बघा मी अशी तयारी करून ठेवते शेवग्यांची. जरा असं हे होतं सार वगैरे काढून ठेवली काय असं वाटत नाही. हे बघा असं कोण कोण तयारी करून ठेवतं ताईंवर सांगा, म्हणजे मला तर असं करावंच लागतं. सकाळी घाई होत नाही, परत मध्ये पीठ वगैरे रडायला करायला की परत तिला घ्यायचं करायचं ठेवावं लागतं सगळं. दादू आणि दीदी घेतात, ती काय त्यांच्याकडे राहत नाही. परत धावपळ घाई घाई मी बरीचशी कामे आताच म्हणजे उरकून ठेवते. झालेले आहेत आमचे, सगळं आवडलं सगळं रात्रीचं. आता म्हटलं हे करावं. ताईंचं जेवण झालं का? चला मग परत भेटू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मला पूर्ण बघा आणि बेल आयकॉन क्लिक करा.